आपण जी माहिती देत आहे किंवा आधी जी माहिती दाखवली त्याच्यावरून एक स्पष्ट झालं की हे उत्तर कृषी मंत्रालयाने दिलं होतं. मी आपल्याला सांगू इच्छितो की एनडीआरएफ ही जी संघटना आहे ही गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते. मगाशी देवेंद्रजींची क्लिप पण आपण दाखवली की एनडीआरएफच्या 2 टीम इथे येऊन गेल्या. ज्या वेळेला त्या टीम येतात त्या सर्वेक्षण करून स्वतःचा रिपोर्ट फाईल करतात. आता एक फॉर्मल लेटर जे होतं ते 27 नोव्हेंबरला दाखल केलंय. हे शिवराजजींनी पण मान्य केलं आणि बावनकुळे साहेबांनी त्याची आपल्याला प्रत सुद्धा दाखवली. त्यामुळे हा मिसकम्युनिकेशनचा किंवा कम्युनिकेशन गॅपचा भाग आहे. याच्यामध्ये कुठलाही सावळा गोंधळ आहे असं मला वाटत नाही. महाराष्ट्र सरकार हे जे आहे हे या प्रश्नावरती अतिशय गंभीर होतं. स्वतः मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी, दोन्ही उपमुख्यमंत्री हे तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले आणि 7 ऑक्टोबर 2025 रोजी 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज देवेंद्रजींनी स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसहित जाहीर केलं. त्यातले काही पैसे ऑक्टोबर महिन्यात वाटले सुद्धा गेलेले आहेत. आता हा जो एनडीआरएफ कडून येणाऱ्या मदतीचा भाग आहे तर एनडीआरएफ हा एक ऍक्ट आहे. त्याच्यानुसार त्याच्या सगळ्या पूर्तता झाल्यानंतर ती मदत येईल आणि ती शेतकऱ्यांना आमचं सरकार नक्की देईल.